म्हणते, एक सूत्र तुम्ही म्हणा. शुद्ध म्हणा म्हणताना जेवढं शक्य आहे तसं. काय वाङ् मनः कर्म योगः शुभः पुण्यस्य शुभः पापस्य कषायोगो सांपरायिकेर्यावथयोः इंद्रियकषाया व्रतक्रियाः पञ्चविंशतिसङ्ख्याः पूर्वस्य भेदाः भावाधिकरण वीर्यविशेषेभ्यस्तद्विशेषः अधिकरणं जीवाः आद्यं संरम्भ समारंभारंभ योग कृतकारितानुमत कषाय विशेषै स्त्रीश्चतुश्चैकशः निर्वर्तना निक्षेप संयोग निसर्गा द्विचतुर्द्वित्रिभेदा परम् साधनोपघाता ज्ञानदर्शनावरण दुःख शोक तापाक्रंदन वदपरिदेवनान्यात्म परोभय स्थानान्य सद्वेद्यस्य केवली श्रुत संग धर्म देवावरणवादो दर्शनमोहस्य गौवारंभ परिग्रहत्वं नारकस्यायुषः अल्पारंभ परिग्रहत्वं मानुषस्य निश्शीलव्रतत्वं च सर्वेषां सम्यक्त्वं च तद्विपरीतं शुभस्य विधिसम्पन्नता शीलव्रतेष्वनतिचारो भीक्ष्ण ज्ञानोपयोग संवेगो शक्तितस्त्याग तपसी साधु समाधिर्वैयाकृत्यकरणं मर्गदाचार्यत्व प्रवचन भक्तिरावश्यका परिहाणी मार्गप्रभावना प्रवचनवत्सलत्वमिति तीर्थकरत्वस्य परात्मनिन्दा प्रशंसे सदसद्गुणोच्छादनोद्भावने च नीचैर्गोत्रस्य विघ्नकरणमन्तरायस्य इति तत्त्वादिगमे मोक्षशास्त्रे षष्ठमोऽध्यायः कशाचं वर्णन केलं याच्यामध्ये? तुम्ही मनुष्य झाला का झाला हो? कुठले आश्रव केले? दिलंय ना. 17वं सूत्र आहे की मनुष्यगतीचं कारण काय आहे? अल्प आरंभ अल्प परिग्रह हे मनुष्यगतीच्या मनुष्य आयुच्या आश्रवाचं कारण आहे. आणि इथं येऊन जन्मल्यावर काय आश्रव केले हो? म्हणजे इथं कुठून आलात? कुठल्याही गतीत होता तर अल्प आरंभ अल्प परिग्रहाचे भाव त्याचं ढोबळ सांगितलं गेलं की त्याच्या निमित्तात इथं जन्मलोय, त्या परिणामाच्या निमित्तात. इथं आल्यावर काय आश्रव केले, काय भाव केले? म्हणजे कुठल्या आयुचे आश्रव केले? देवगतीचं वैभव पाहिजे, भरपूर भोग पाहिजे किंवा सुख पाहिजे हे भाव केले. म्हणजे कशाचा आश्रव केला? देवायुची अपेक्षा केल्यावर देवायू बांधली जाते का? नाही जात. कोणालाच नरकाला जायचं नाही. नरकाला कोण जायचं? म्हणजे तसे भाव केले, तसे परिणाम केले म्हणून तशी आयु थोडी मिळणार आहे. म्हणजे आपण देवगतीच्या सुखाची आत्ता इच्छा करतोय तर नरकाला जातोय. कारण बहुआरंभ बहुपरिग्रह म्हणजे आहे ते भोगत नाही आहे. आणि भविष्यामध्ये असं हवं हे परिणाम आपल्याला नियमाने दुर्गतीला नेणारे असतात. म्हणून आपले परिणाम सांभाळणं आवश्यक आहे. संस्कृत म्हणता येते? सावकाश म्हणा म्हणजे चुकत नाही. पूजा प्रतिज्ञा पाठ आहे. श्रीमज्जिनेन्द्रमविव
किती बरी पुष्पांजली क्षिपामी. कशासाठी स्वस्ती मंगल पाठ? स्वस्ती मंगल पाठ स्वस्ती म्हणजे काय? मग भावना आहे ना त्यात. हे 24 तीर्थंकर प्रभू माझं कल्याण हो, कल्याण करा. ही भावनेने आपण समोर बसलोय तर तेवढं आपलं समर्पण पाहिजे, तेवढी आपली भक्ती पाहिजे त्यांच्या प्रती. एका नाही तर 24 तीर्थंकरांना आपण विनंती करतोय की हे भगवान माझं कल्याण करा. तर ते असं कल्याण आपल्या परिणामांनी होणार आहे. तिथं फक्त भगवान तथास्तु म्हणणार आहेत. जे आहेत ते कल्याण करायला समोर आहेत सगळ्यांच्या, पण आपण करून घेत नाही आहे स्वतःचं कल्याण. म्हणून तसा मी आहे हे जाणलं तर आपलं कल्याण आहे. म्हणायचंय का? हो, पण ते मला थोडंसं विस्तार करायचा होता म्हणून, तुम्हाला वेळ नसतो म्हणून. चला, परवर्षी स्वस्ती मंगल पाठ. नित्या प्रकंपात हुत केवलोघा स्फुरन्मन पर्यय शुद्ध बोधा. कामरूपित्व वृद्धी. कामरूपित्व वृद्धी. सकामरूपित्व वृद्धी म्हणजे काय? इच्छा करेल तसं रूप प्रगट करण्याची वृत्ती असते. सकामरूपित्व म्हणजे आपल्याला जसं इच्छा आहे तशा प्रकारचं ते रूप बनवू शकतील अशी शक्ती ज्यांच्या ठिकाणी प्रगट झाली ती वृद्धी. तर हे मुनी वृद्धींचा वापर करतात की नाही? करतात तर कधी करतात? का करतात? सांगितलं होतं ना मागच्या वेळी. 3 गोष्टींसाठीच फक्त वृद्धींचा वापर केला जातो. कधी? काय धर्मावर संकट आलं असेल, धर्म आणि धार्मिकावर संकट आलं असेल तरच. दुसरं तत्वामध्ये त्यांना काही शंका आली असेल तरच. तिसरं तीर्थवंदनेसाठी. याच्या पलीकडं त्यांच्यावर उपसर्ग झाला म्हटलं ना, तिथं ते सिंह येतोय, वाघ येतोय किंवा ते काय म्हटलं कोल्हीण खायला यायला लागली आहे, समजलं नाही का? तो
सर्प आला फुटकारत, नाही समजलं का? पण वृत्ती अशी होती तिथं की गायब होऊ शकले असते किंवा अधर्गमन करू शकले असते. सगळ्या वृत्ती आहेत, त्याला वश करू शकले असते. वशित्व वृत्ती पण आहे पुढं. जे कोणी त्याच्यावर उपसर्ग करणारे आहेत त्यांना सगळ्यांना वश करण्याची सुद्धा शक्ती असते, त्यांना शांत करण्याची शक्ती असते. पण अशा ठिकाणी ते वृत्तीचा वापर का नाही करत? का नाही करत तिथं? अजून एक कारण बरोबर आहे की निर्जरा होत असते किंवा सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं शरीराशी प्रेम नाही म्हणून ते शरीरावरचा उपसर्ग दूर करण्याचा विचार करत नाही. दिलीप काका काय म्हणले? आपल्याला शरीराचा मोह म्हणून आपण त्याला सांभाळतो, त्याला थोडं दुखलं की पाय बदलणार, दृष्टी फिरवणार, इकडं तिकडं जाणार, म्हणजे ह्या शरीराच्या सुखासाठी. मग तिथं डास चावतायत त्या मुलींना समजा तर करू शकतात, ते हलवू शकतील, जाऊ देत, दुसरं काय नाही करायचं, त्यांना मारायचं नाही, पळवायचं नाही. पण स्वतःचा जर त्यांनी हाताने डास उडवला नुसता तरी सुद्धा काय झालं, म्हणजे शरीराला सुखी करायचे भाव आले म्हणून सांगितलं तिथं असे भाव त्यांना नसतात. कितीही शक्ती प्रगट होते तरी ते त्याचा वापर करणार नाहीत. नाहीतर शक्ती प्रगट झाली आहे कशाच्या निमित्तात? निर्मोहतेच्या निमित्तात. आणि हे काय केलं आपण? मोह केला परत, तर ती वृत्ती राहणार नाही. म्हणून सांगितलं सकाम रूपित्व म्हणजे जे इच्छित असेल ते रूप प्राप्त करण्याची वृत्ती असते, पण तरी सुद्धा ते कशा प्रकाराने त्याचा वापर करत नाही. असं केलं त्या मुनींनी. कुठल्या मुनींनी? सकाम रूपित्व वृत्तीचा वापर केला त्या मुनींनी. कुठल्या मुनींनी? विष्णुकुमार मुनींनी बटूचा वेश घेतला ना. मग निष्परिग्रही मुनी ज्यांनी साधना करून वृत्ती प्रगट केली आणि तशी शक्ती त्यांना प्राप्त झाली आणि बटूचा वेश घेतला म्हणजे ग्रंथ सग्रंथ झाले. वेश घेतला ना, कपडे घातले, त्या हातात त्यांचं घेतलं कमंडलूसारखं. मग हे सगळी त्यांच्याकडे कुठनं आली हो सामग्री? कोणी धोती दिली, कोणी हातात ते काठी दिली, कोण काय केलं? म्हणजे सकाम रूपित्व इच्छित असं आपलं रूप प्रगट करण्याची ती शक्ती असते. मग हे सगळं केलं त्यांनी, पण त्या सगळ्याचा त्यांना खेद होता. नंतर त्यांनी त्याचं सगळं प्रतिक्रमण पश्चाताप करून उपस्थापित झाले आणि परत साधना करून मोक्षाला गेले. आपण काय बघणार आहे? त्यांनी दीक्षा छेद केला, त्यांनी असं सगळं रूप घेतलं, परिग्रह घेतला. भावच नव्हते ना ते. परिणामानुसार आपल्याला आश्रव बंद आहे. त्यांचे परिणाम तिथं उत्कृष्ट होते की एवढ्या सगळ्या भावलिंगी संतांचं रक्षण व्हावं ह्याच्यासाठी केलेली साधना होती. तर आपण आपल्यासाठी सगळं करतोय, पण एखाद्या साधर्मीला किंवा धर्मावर जर संकट आलंय तर तिथं आपल्याकडून किती पुढाकार असतो, किती धडपडला हो तुम्ही जेव्हा तुम्हाला समजलं की दहेगावमध्ये असं असं झालंय. किती आपण प्रयत्न केला इथं बसून. करतायत तिथले लोक, सगळेजण बघतायत. आपल्याला फक्त न्यूज येते तेवढी आपण चेक करतोय, किती मोठं काम करतोय. म्हणजे आपल्याकडून आपण म्हणलं ना जाऊ दे, दुसऱ्या प्रकाराने काय मदत करू शकत नाही, तर आपली अशी विशुद्धी करायला पाहिजे की त्या लोकांचे परिणाम बदलू देत आणि ते त्यांच्याकडून त्यांनी असा पुरुषार्थ करू देत की नको आपल्याला हे घ्यायला. म्हणजे आपण एवढ्या रीतीने करू शकतोय. काय जाऊन तिथं आपल्याला युद्ध करायचं नाही आहे, पकडून आणायचं नाही आहे त्यांना, पण ही शक्ती आपण वाढवली तर मुनिराजांनी अशी शक्ती स्वतः सहज प्रगट झाली त्यांच्या त्या विशुद्धीच्या निमित्तानं. मग आपल्या पण अशा शक्ती प्रगट होऊ शकतील की ज्याच्या निमित्तानं त्यांचे परिणाम बदलतील. बदलावेत म्हणून पण नाही, फक्त भगवंतांवर उपसर्ग झालाय, त्या धर्माची विराधना होतीये हे बघितल्यावर आपल्याला एक खेद आपण प्रगट करतोय. आपल्याला त्याचं तसं होऊ नये, त्याचा दोष लागू नये ह्याच्यासाठी, पुन्हा असं काय उदय येऊ नये ह्याच्यासाठी. म्हणून आपलं बळ अशा परिणामांनी वाढवा की जे धर्माच्या वरचं सगळं संकट दूर करेल. पुन्हा भविष्यामध्ये तसं संकट येणार नाही. दीप्तं च तप्तं च तथा महोग्रं घोरं तपो
क्षिपामि. काय सगळं देवशास्त्र गुरूंचं अर्घ्य पान नंबर 88. क्षणभर निज रस कोपी चेतन मिथ्यामल कोरो देहारे काशायिक भाव विनष्टती निज आनंद अमृत पीतारे. अनुपम सुख तब विलसित होता केवल रवि जगमग करता है. दर्शन पूर्ण प्रगट होता यही अनंत अवस्था है. यह अर्घ्य समर्पण करके प्रभु निज गुण का अर्घ्य बनाऊंगा. अनिश्चित तेरे सदृश प्रभु अनंत अवस्था पाऊंगा. ओम ह्रीं श्री देवशास्त्र गुरुभ्यो मम अनुपम सुख स्वभाव प्राप्तये. जलं गन्धमक्षतं पुष्पं चरुं दीपं धूपं फलम् अर्घ्यं निर्वपामि. मागच्या वेळेस मला सुनीता काकींनी सिद्ध पूजाचा अर्थ सांगा म्हटलं होतं, तर ते मराठी पूजन तेच घेतलंय मी आज. पण त्यातलं ते जे संस्कृत तुम्ही म्हणतात ना ऊर्ध्वाधोर, त्याचा तेवढा अर्थ मी सांगते फक्त इथं. त्यामुळं जिनेंद्र अर्चनामध्ये ती पूजा काढा. किती पान आहे? 104 पान आहे माझ्याकडं. काढलं. आणि जिनेंद्राष्टकमध्ये ती पूजा मराठी आहे, त्याचं पान नंबर 75 पान आहे जिनेंद्राष्टकमध्ये. एकदा आपण ते संस्कृतमधलं म्हणू, त्याचा अर्थ सांगू, मग स्थापनेसाठी उभारून याच्यातली स्थापना करू. म्हणजे एक भावभासना होण्यासाठी. ॲक्च्युली आपल्याला सगळं बाहेर त्या सिद्धांकडे बघायचं नाही आहे तर आपल्या सिद्ध स्वरूपाचं वर्णन आहे, तो स्वभाव पाहायचे. पण जेव्हा ते समजा काही सिद्धचक्र मंडल वगैरे करतात त्यावेळेस तिथं जे काही यंत्र निर्मिती करतात ना, त्याचं हे 4 ओळी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा खुलासा सांगितला. ऊर्ध्वाधोरयुतं सबिन्दु सपरं ब्रह्मस्वरावेष्टितं वर्गापूरितदिक्ताम्बुजदलं तत्सन्निधर्मान्वितम् ॲक्च्युली याच्यामध्ये सिद्धांचं बीजाक्षर कुठलं चाललं होतं ना मागच्या वेळेस आपलं, तर ओम हे कशाचं बीजाक्षर म्हटलं? ओम हे पंचपरमेष्ठींचं, रीम हे 24 तीर्थंकरांचं आहे, परत
तर ह्याच्यामध्ये आता हे घेतलंय रम. रम हे सिद्धांचं बीजाक्षर आहे, तेच त्याचा खुलासा करताय तिथं. हां, तर त्याची रचना कशी होती त्या यंत्राची त्याच्यासाठी सांगतायत. तुम्हाला दिसणार आहे का तिकडे सगळ्यांना? कसं दिसणार? दिसतंय ना? वृद्धी प्राप्त झाली आहे तुम्हाला तशी. काय सांगितलं त्यांनी? ऊर्ध्व अधो रयुतम. म्हणजे ऊर्ध्व हा र आहे, रफार असतो ना. कसं? कशाला? कर्म मध्ये रफार येतो ना, तो वरचा ऊर्ध्व आणि अधो म्हणजे खाली असतो असा. तर कधी ब्रह्म मध्ये ब च्या पोटात आलेला तो र आहे, म्हणजे असा असेल, कधी असा असेल, ते सगळे अधो र झाले. माझा इथे शब्द काय आहे आपला? ऊर्ध्व आणि अधो र ने युक्त. आता इथे असं काढते मी, नंतर लिहिते ते. पुढं काय घेतलं? सबिंदू. कोणाच्या अक्षरावर ते घेतलंय र? सपरम म्हणजे काय? हो ना, सबिंदू सपरम म्हणजे सच्या पर म्हणजे नंतर आलेला शब्द कुठला असतो? हो, सच्या नंतर ह आला ना. सपरम म्हणजे सच्या नंतर आलेला शब्द, सच्या पुढचा शब्द सपरम. आणि मग ह्याला बिंदू द्यायचा. हा, बिंदू बिंदू सहित. मग त्याच्यात ऊर्ध्व आणि अधो म्हणताना इथं घातला र. दिसला? ऊर्ध्व ऊर्ध्वाधोरयुतम य र नि सहित. सबिंदू सपरम. सपर म्हणजे सच्या नंतरचा वर्ड आहे, म्हणून ह घेतला. सपरम ब्रह्मस्वरावेष्टितम. ब्रह्मस्वराने आवेष्टित आहे हा शब्द. तर त्यासाठी काय केलं त्यांनी? एका कमळाची रचना केली. त्या कमळाच्या कर्णिकेमध्ये याला लिहिलं. म्हणजे आता मी कमळ काढणार आहे. म्हणजे हा कमळ, त्याची कर्णिका आहे मध्यभागीची. तर याच्या बाजूला दक्षिणेकडून प्रारंभ करून त्या ब्रह्मस्वराने वेष्टित केलेला आहे असं सांगितलंय. मग ते ब्रह्मस्वर कुठले? अ, आ, ई. हे काय आहे? सगळे शब्द म्हणजे काय आहेत? तर प्रत्येक शब्दामध्ये वाचक तो आत्मा आहे आपला. प्रत्येक शब्द, जसं की आम्हा सांगायचे ना नेहमी, की प्रत्येक वर्ण असू दे, अक्षर असू दे, व्यंजन असू दे, ते काय आहे? स्वभावाचं बीजाक्षर आहे असं सांगितलं. त्याच्यातून आपल्याला आत्मा दिसतो. जसं अ वरून अशरीरी आत्मा, आ वरून आत्मा, आ वरून आनंद स्वरूप आत्मा, बरोबर. ई वरून ईश्वर स्वरूप. असं समजून घ्या की सगळ्या स्वरामधून ते आत्मा वाचक दाखवायचा आहे. असा तो सिद्ध आत्मा आणि असा माझा सिद्ध आत्मा. तर ते ब्रह्मस्वर कुठले? रू रू, परत रू डबल काय म्हणायचं? दीर्घ रू. मग रू दिसतंय का सगळ्यांना? रू रू दीर्घ रू. पुढं ए, आई, ओ, औ, म्हणा अम आणि आहा. तर हे सगळे ब्रह्मस्वर आहेत, त्यांनी ते वेष्टित केलेलं आहे. जो रम हे बीजाक्षर आहे ते. त्यापुढं सांगितलं वर्गापूरित दिग्गतांबुजदलम. अंबुजदलम म्हणजेच ह्या कमळाची पानं. आता त्याला 5 पानं काढून दाखवली त्यांनी. त्याच्यावर तर हे त्यांनी घेतलं काय? वर्गाने आपुरित आहेत. दिग्गत अंबुज, जे दीर्घ किंवा मोठी पानं आहेत ना त्या कमळाची, तर या 5 पाकळ्यांवर वर्गाने आपुरित केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा ह्याच्यावर काय घेतलं? नमोकार मंत्र घेतलाय. नमोकार मंत्रामध्ये एकेका पाकळीवर एक एक मंत्र घेतलाय. जसं नमो हरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्झायाणम आणि नमो लोये सव्वसाहुणम. तर असं 5 पाकळ्यांवर
5 मंत्र किंवा पद म्हणायचं. हां, त्या पदांनी ते सहित आहेत. आणि मग त्याच्या पुढं सांगितलं की जे अजून एकटलं म्हणलं ते दल दल म्हणायचं याला. अशी जी पाकळी आली आहे मोठी, तर ही अंबुज दल, 2 पाकळ्या. तर या पाकळ्यांवर त्यांनी काय केलंय, वर्गाने आपुरित केलंय. म्हणजे आता इथं तुम्ही स्वर लिहिलेत ना, तर इथं खाली काय घेणार, जे क ख ग घ वगैरे काय म्हणायचं ते वर्ग आहेत. क वर्ग, ट वर्ग, माहित आहे, क ख ग घ ञ, ट ठ ड ढ ञ, हे एक एक वर्ग आहेत ना. तर त्या वर्गाचा जो क वर्ग असं म्हटलं जात आहे, तर तो त्याचं मूळ बीजाक्षर. मग त्या एक एक वर्गाच्या मुख्य अक्षराने ते आपुरित केलेलं आहे. हे दल, हे 2 दल वर्गाने आपुरित आहेत असं सांगितलं. म्हणजे त्याच्यावरती अक्षरं लिहिली गेली आणि त्याच्याद्वारे सुद्धा आत्माच दाखवायचा आहे. म्हणजे प्रत्येक त्या व्यंजनाच्या द्वारे. क वरून काय सांगितलं, कारण परमात्मा. ख वरून कसा आहे आत्मा, ख म्हणजे शून्य, मग खच म्हणायचं. मग ख स्वरूप आहे. ग वरून स्नेहाली आत्मा कसा आहे, ग वरून. हा, तुम्ही काय काढाल ते गाल तर गाणाराच आत्मा, गाणारा नसलेला. म्हणजे अशा सगळ्या व्यंजनांनी आपुरित केलेलं आहे ते 2 दल, म्हणून ते घेतलं. वर्गापुरित दिग्गतांबुजदलम. अंबुजदल म्हणजे कमळाचे ते दल, ते पाकळ्या. तत्संधी तत्वान्वितम, त्या सगळ्यांनी ते अन्वित म्हणजे सहित आहेत. पुढं अंतःपत्र तटेषु, म्हणजे आता हे अंतःपत्र म्हणायचं, जे शेवटचे असं काहीतरी असते ना, दिसते ना कमळासारखं कमळ, छान. तर हे जे शेवटचं अंतःपत्र म्हणतात त्याला, म्हणजे जे कमळाचं शेवटचं पान असतं त्या टाईपचं. तर ते कसं आहे, अंतःपत्र तटेषु अनाहतयुतम, म्हणजे जे अनाहत, ज्याचा घात करू शकत नाही अशा रिंगार संवेष्टितम, रिमनी आवेष्टित आहे. रिम शब्द इथे लिहिला गेला दोन्हीकडे, असंच आहे ना. अनाहत, ज्याचा कधीही घात नाही होत असा तो रिम शब्द आहे. तो इथं आणि इथं या दलांवर लिहिला गेला, समजून घ्या. तर या दोन्ही दलांवर रिंगाराने आवेष्टित आहे. असे ते सिद्ध प्रभू, याच्यामध्ये सिद्धांची स्थापना केली. जे यंत्र बनवलं असं, तर याच्यामध्ये सिद्धांची स्थापना केली. असे ते देव, देवम ध्यायती समुक्ती सुभगो, अशा देवांचं जो मुक्ती सुभग ध्यान करतो, म्हणजे जो ध्यान करतो तो मुक्तीला प्रिय होतो. सुभग म्हणजे प्रिय होतो म्हणा, आवडतो म्हणा, म्हणजे त्याला मुक्तीची प्राप्ती होते. जसं वैरीभ कंठीरवह, म्हणजे काय हो, वैरीभ मध्ये सिंह नाही आहे. इभ म्हणजे हत्ती आणि कंठीरव म्हणजे सिंह. तर वैरीभ कंठीरवह म्हणजे त्या दोघांमध्ये कोण पॉवरफुल आहे, सिंह का हत्ती, हत्ती का सिंह. म्हणजे काय म्हणलं, जरी हत्तीची शक्ती खूप जास्त आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये ती शत्रुता नसते, ते वैरभाव नसतात. जसं की सिंहाच्या ठिकाणी ते एक प्रभुत्व असतं, ते एक तशी त्याची पर्सनॅलिटी असते सिंहाचा, म्हणून त्याला राजा म्हटलं जातं. तर वैरीभ कंठीरवह, जसं त्या हत्तींचा खूप मोठा समूह आहे, त्या सगळ्या मोठ्या समूह
त्याप्रमाणे हा जीव जेव्हा आत्मस्वरूपाला जाणतो त्यावेळी कितीही कर्म असू देत त्यांना पळवून लावतो असं म्हणायचं. म्हणजे जेव्हा मी आत्म्याला जाणतो त्यावेळेस तिथे त्या कर्मांची सत्ता राहत नाही. एक डरकाळी फोडली सिंहाने तर हत्तींचा समूह सुद्धा किती शक्तिशाली असू दे तो दूर होतो. तसं सांगितलं एकदा डरकाळी फोडा. कशी फोडायची? मी आत्मा आहे हे जाणणं हीच सगळ्या कर्मांना हलवणारी आहे शक्ती. म्हणून तिथं ज्याप्रमाणे तो सिंह त्या हत्तींच्या कळपाला समूहाला पळवतो, त्या पळवून सिंह सुशोभित होतो, त्याप्रमाणे कर्मांना पळवून आत्मा स्वरूपामध्ये सुशोभित होतो असं सांगायचं त्यात. तर परत एकदा म्हणा म्हणजे तुम्हाला आता अर्थ समजेल. ह्यातलं काही समजलं नसतं तर विचारा. म्हणजे सगळी जी काही रचना केली त्याच्याद्वारे प्रत्येक शब्द अक्षर आहे तो सिद्धांचा किंवा स्वतःच्या शुद्धात्म्याचा वाचक आहे. म्हणून अशा रचनेतून सुद्धा सिद्धांना तिथं स्थापन केलंय, पण आपल्या स्वभावाचं भान ठेवून आपण मी सिद्ध स्वरूप आहे हे जाणत त्याची रचना केली, त्याचं पूजन केलं तर आपल्याला भाववासना होणार. म्हणा एकदा हे घेतलं होतं आम्ही देवपूजामध्ये. अजून त्याच्यावर भरपूर 2-3 वेळा विस्तार झालाय त्याच्यात. ऐकायचं असं त्यामध्ये ऐकून बघा. म्हणा एकदा. आता अर्थ समजून म्हणा म्हणजे भाववासना होईल. ऊर्ध्वाधोरयुतं सबिंदु सबरं जंगलातल्या सगळ्या पशूंमध्ये कुठले पशु सगळ्यात पॉवरफुल असतात असं एका मुलाने प्रश्न विचारला. म्हणजे आपण म्हणतोय ना की सिंह हा सगळ्यात पॉवरफुल आहे, तर असे कुठले कुठले पशु जंगलामध्ये सगळ्यात पॉवरफुल आहे? तो 5 पशूंची नावं सांगा असं त्या मुलाने विचारलं दुसऱ्या मुलाला. आता त्याला उत्तर द्यायचंय, ते उत्तर तुम्ही द्या. तुम्ही आता सांगितलं ना मला सिंह हत्तीपेक्षा पॉवरफुल आहे, म्हणजे काही असू दे सिंहाचं बळ सगळ्यात जास्त असतं. मग तसं असे 5 पशु कुठले की जे पॉवरफुल आहेत? हा नाही, जंगलातले पशु म्हणजे पशु सांगा, नंतर मी सांगते त्यात. तुम्ही जे जे सांगणार ना सिंहाच्या समोर टिकायला पाहिजे, म्हणजे त्या अपेक्षेने पॉवरफुल म्हणणार ना तुम्ही. तर त्या मुलाने काय उत्तर दिलं माहिती आहे? म्हणजे एका मुलाने दुसऱ्याला विचारल्यावर ते मुलाला शिकलेला होता तो शाळेमध्ये की सगळ्यात पॉवरफुल कोण असते? सिंह, त्याच्यापेक्षा दुसरा कोणी नसतो. मग आता ह्याने विचारलं म्हणल्यावर त्याला उत्तर द्यायचं होतं. त्यांनी उत्तर काय दिलं? लॉजिक आहे बरं का त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं पहिला सिंह, दुसरा सिंहाचा पप्पा, सिंहाची आई, सिंहाचा भाऊ बहीण, सगळं सिंहाचा पर्याय. सिंहाशिवाय दुसरं कोण नाही आहे ना, मग कसं दुसरा प्रश्न सांगणार? म्हणून सांगायचं की असं कोण पॉवरफुल आहे तुमच्या सगळ्या संसारामध्ये? तुमचा एक शुद्ध आत्माच. कुठल्याही कर्माच्या समोर असू दे तो आत्माच पॉवरफुल आहे, दुसरं कोणी नाही. 1, 2, 3 मोजायची तिथं गरज नाही. चला ह्याच्यातून करू. आता ह्याच्यात त्यांनी मराठीत सगळा अर्थ दिलाय आणि ही संस्कृत पूजा आहे ना, ह्याचा सगळा अर्थ घेतला होता. निज मनोमणी भाजन भारया, त्याचा पूर्ण सगळा अर्थ घेतला होता आम्ही सिद्ध पूजेच्या याच्यामध्ये त्यातनं. आणि तेच हे सगळं आता याच्यामध्ये त्यांनी मराठीमध्ये घेतलं आहे. तर ते आपण पूजन करू एकदा स्थापनेसाठी उभारलं. पान नंबर 75 आहे. वर खाली सर्वत्र संगच बिंदू
चक्राधिपते सिद्ध परमेष्ठीन अत्र तिष्ठ तिष्ठ ठ ठ ओम ह्रीं श्री सिद्ध चक्राधिपते सिद्ध परमेष्ठीन अत्र मम सन्निहितो भव षट् सन्निधिकरणं स्थापनम् पुष्पांजलि क्षिपामि। आता ह्याच्यामध्ये सगळा अध्यात्म दाखवलाय त्यांनी, म्हणजे 4 ओळीत फक्त त्या संस्कृत पूजेचा अर्थ दिलाय आणि पुढं 2 प्रकारचे सिद्ध सांगितले. कुठले हो अक्षर? 2 सिद्ध सांगितले तिथं, दिसलं का? कार्यसिद्ध आणि कारणसिद्ध. कार्यसिद्ध म्हणजे पर्यायामध्ये ज्यांनी सिद्ध रूपी कार्य प्रगट केलेलं आहे असे ते कार्यसिद्ध. आणि कारणसिद्ध म्हणजे जो त्याचं कारण आहे तो कार्यसिद्ध अवस्था प्रगट होण्यासाठी जो कारण रूप आहे असा कारणसिद्ध. तर कार्यसिद्ध सिद्ध प्रभू आहेत जे अष्टकर्मांनी रहित शुद्ध आहेत. आणि कारणसिद्ध कोण आहे हो? आहे की वाचा की कारण सिद्ध जीव सारे ते द्रव्य गुणांनी शाश्वत जे ज्यांच्या ठिकाणी द्रव्य गुण आहेत ते सर्व कारण सिद्ध परमात्मा आहेत. म्हणजे कोण कोण? निगोदापासून ते अरिहंतांपर्यंत सगळे जीव त्यामध्ये गर्भित झाले. ते सगळे जीव कारण सिद्ध स्वरूप आहेत आणि ज्यांनी त्यांना पर्याय प्रगट केलं ते कार्यसिद्ध म्हणले गेले. मग कोणाच्या शरण जायचंय? कारण सिद्धांच्या का कार्यसिद्धाच्या? कारण कार्यसिद्ध हे आपल्यासाठी आदर्श रूप आहे. पर्यायामध्ये भक्ती किंवा वंदना स्तुती करण्यासाठी एक आदर्श रूपाने त्यांना शरण आहे. पण निश्चय शरण कोण आहे? तर कारण सिद्ध म्हणजे स्वतःचा शुद्ध आत्मा. त्याला शरण गेला असताना आपणही पर्यायामध्ये कार्यसिद्ध बनू शकतो. जाणा हा मी कारण सिद्ध परमात्मा आहे. पहा, साक्षात सिद्ध प्रभूंना आपण स्वतःमध्ये बोलवले आहे, स्वतःमध्ये स्थापित केले आहे. त्यांची भाववासना करा. हे सिद्ध अनंत अव्याबाद सुखी आहेत. अशा सुखमय सिद्धांना मी माझ्यामध्ये बोलावले आहे. पहा, आपल्या हृदय कमलावर असे सुखी भगवान आहेत. निरंतर सुखाचेच वेदन करत आहेत. पहा, त्यांना जाणणारा हा सिद्ध आत्मा देखील नित्य सुखीच आहे. स्वतःच्या अनंत सुख स्वभावाचे वेदन करा. जसे सिद्ध आत्मा पहा, तसाच मी पण आहे. सिद्ध स्वरूप आहे. सिद्धोहम. स्थापना करतो म्हणजे काय करतो? सावधान. म्हणजे सिद्धांना आपण आपल्याकडे बोलवले. तुमच्या घरी समजा प्राईम मिनिस्टर आलाय, काय करायचं? आम्हा सांगायच्या त्या प्राईम मिनिस्टरला बसवले खुर्चीवर आणि तुम्ही मुलाचं नाक पुसताय, मुलाकडे बघताय, त्याला खाऊ पिऊ घालताय, त्याचं सगळं करताय. प्राईम मिनिस्टर काय करेल? राम राम. तुम्ही तुमच्या मुलापाशी बसा, मी जातो.
म्हणजे आपण त्यांना बोलवले जे 3 लोकांचे अधिपती आहेत, आपल्या हृदयावर स्थापन केलंय त्यांना, तर सावधान. त्यांची स्थापना आपल्यामध्ये केली आहे म्हणजे आपल्याला जागरूक राहायचंय की आपल्याबरोबर नित्य सिद्ध आहेत का? आता स्थापन केलंय म्हणूनच नाही, मागं सांगितलं होतं की केवल ज्ञानी आहेत. केवल ज्ञानी काय करता येतो वर्षावेल? केवल ज्ञानामध्ये काय काय झळकतं? सगळं 3 लोक 3 काळ झळकतंय. तुमच्याकडे बघतायत की नाही? बघतायत हो प्रीती भाभी, 1 मिनिट. म्हणजे तुम्ही पण दिसताय त्यांना, हे सांगायचंय मला. म्हणजे आपली प्रत्येक पर्याय ते जाणतायत. तर तुम्ही इथं बसून पूजा करताय आणि डोक्यात विचार काय आला हो? काय आला निलम काय? समजा कुठला तरी घरचा विचार आला तुमच्या, सिद्धांनी जाणला का नाही? मग सिद्ध काय म्हणणार? चालू द्या तुमचं, मी जातो. म्हणजे आपण त्यांना आपल्यामध्ये स्थापन केलंय तर सावध राहायला हवं. म्हणजे आपल्यावर त्यांचा फोकस आहे हे लक्षात राहू द्या. चला. पूजितो सहज सिद्धांना तामी शुद्ध भावानी. शमरसाचाच केवळ हा सुधारस भरुनिया कंठ. अर्चिमी अर्पुनी धारा सहज सिद्धास भाव भरे. जन्म मृत्यू जरा हटण्या पूजितो वारी धारांनी. ते पूजन समोर ठेवा पाहिजे तुम्हाला. जे काही सगळे संस्कृत शब्द आहेत ना, ते सगळे तुम्हाला याच्यामधून खुलासा होईल. निज मनोमणी भाजन भारया. किती पान होतं? बर, ते भावाष्टक जे आहे ना ते सुद्धा संस्कृतच आहे. जे भावाष्टक आहे ना ते सुद्धा संस्कृतच आहे हो. मग ती संस्कृत पूजा म्हणली. हां, तर निज मनोमणी भाजन भारे आहे ना, त्या सगळ्या शब्दांचे अर्थ इथे त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे त्या आपल्याला नुसतं ते शब्द म्हणताना भाववासना होत नाही, पण इथे त्यांनी जे घेतलेले आहेत ना ते त्याच्यामध्ये जसं सांगितलं, शमरसाचाच केवळ हा सुधारस भरुनिया कंठ. निज मनोरूप रत्नांच्या मनोरम शुद्ध कलशात. स्वतःच्या मनरूपी शुद्ध कलशामध्ये कुठला सुधारस भरलाय? शमरस रूपी. म्हणजेच शम म्हणजे शम म्हणजे सुख म्हणा. शम म्हणजे प्रशम म्हणा. हां, तर असं निष्कषायतेचा सुखाचा असा रस भरलेला आहे. त्यांनी आकंठ मी भरलेलो आहे. असं सगळं छान अर्थ आहे तो. मराठी करत असताना समजत जाईल. तर ओम ह्रीं श्री सिद्ध चक्राधिपते सिद्ध परमेष्ठिने मम शम स्वभाव प्राप्ते जलम निर्वपामिति जाणाम हामी शमस्वभावी समस्वभावी सुखस्वभावी जीव आहे. पहा, सिद्धांच्या स्वभावामध्ये दुःख नाहीच. आता स्वभाव पहा. या
या माझ्या आत्मस्वभावामध्ये देखील किंचितही लेश मात्रही दुःख नाहीच, विकल्प नाहीतच. जाणीव करा, हा माझा स्वभाव नाही. पर्याय क्षणिक आहे, नश्वर आहे. ते म्हणजे माझे रूप नाही. मी तर सिद्धात्मा आहे, सर्वशक्तिमान आहे, सामर्थ्यशाली आहे अनुभवा. तीन लोकातील कोणतीही वस्तू या सिद्ध स्वरूपाला विचलित करण्यास समर्थ नाही. अनंत बलस्वरूपोऽहम्. ओम. अनादि कर्मडागाने जीव हा मलिन सहजचितो. जयांच्या गुणसमूहाला नसे उपमा कशाची. तयांच्या नाथ सणाऱ्या भवाचा ताप शमवाया. भावगंधासर कोणी ओम ह्रीं श्री सिद्धचक्राधिपते सिद्ध परमेष्ठिने मम भव आताप विनाशनाय चंदनं निर्वामी जाणा. हा मी जीव अनादिपासून कर्माने रहितच आहे. पहा, या सिद्ध जीवाचा कोणाशीही संबंध नाहीच. स्वतःला निस्संग जाणा. सर्व संयोगाच्या संबंधांच्या अतीत पहा. या तीन लोकांमध्ये सिद्ध प्रभू एकटेच आहेत. हा सिद्ध आत्मा देखील पहा अनादिपासून एकटाच आहे. असंग स्वरूप जाणा. वीतराग स्वरूपोऽहम्. शुद्धोऽहम्. कशासाठी चढवलं अर्घ्य? चंदन. सगळीकडे त्यांनी प्रयोजन सांगतायत. जन्म मृत्यू जरा हटण्या पूजितो वारी धारांनी. म्हणजे काय हो? वारी म्हणजे तुमची वारी नाही. वारी म्हणजे पाणी. मी जल का चढवतोय? जन्म मृत्यू जरा हटवण्यासाठी मी या जलाने पूजन करतो असं सांगितलं. आता पुढे सांगतायत काय? भवाचा ताप शमवाया भावगंधा सर्पोनी. मी भव आतापाचा नाश करण्यासाठी. म्हणजे काय असतो? रोज करतो पूजन, म्हणतो भवाताप विनाशनाय
चंदनम निर्वपामिती स्वा म्हणजे काय? भवाताप म्हणजे संसाराचा ताप म्हणजे असं जरा भाववासना करून सांगा की संसार ताप म्हणजे काय? असं कोणी ताप देणार तरच ते ताप आहे असं नाही आहे. ताप म्हणजे काय हो सायली? संसार ताप म्हणजे आपुलता. बर, संसार ताप म्हणजे चतुर्गती भ्रमण. लय मोठे मोठे शब्द नको. म्हणजे संसार ताप आपल्याला आत्ता या पर्यायात संसार ताप आहे की नाही म्हणजे काय आहे मग? विकल्प, व्यग्रता हाच सगळ्यात मोठा ताप आहे. इथं बसलाय आणि सांगा घरी जायचे विचार चालू आहेत की नाही? मी सोडणार नाही. म्हणजे जो विकल्प चाललाय ना तो विकल्प संसाराचा ताप आहे. हा, म्हणून माता महाराजींनी काय वाक्य सांगितलं? धर्म म्हणजे अजून धर्म म्हणजे प्रफुल्ल भैया, धर्म म्हणजे टेन्शन नाही. धर्म म्हणजे काय हो? पट्टशिष्य आहेत तुम्ही सगळे. प्रत्येक शब्द पाहिजे त्यातला. धर्म म्हणजे स्नेहाली प्रोजेक्ट करतोय म्हटलं तेवढं तरी माहिती पाहिजे आपल्याला. अर्ध वाक्य सांगितलंय तुम्ही, अर्ध तिने अर्ध, अजून एक शब्द राहिला. आता मी सांगितलं ना प्रत्येक पर्यायात आपण विकल्प करतोय ते दुःख आहे, ते संसार ताप आहे. मग महाराजांनी सांगितलं धर्म म्हणजे दिलीप काका सांगा धर्म म्हणजे नाही बाबा जाऊ दे सांगा. सांगणारच नाही तुम्हालाच काढायचं नाही. सांगा धर्म म्हणजे काय? सूरज भैया ना? हां, आनंद हे अर्ध झालं, ते पण अर्ध झालं, अजून अर्ध झालंय. महत्वाचा शब्द आहे ना त्याच्यातूनच फक्त सांगायचं होतं महाराजांना. तेवढ्यासाठीच आपल्याला धर्म कळायचा आहे. अजून इनकम्प्लीट आहे. महत्वाचा शब्द सोडताय तुम्ही. हा, वर्तमानात सुखाने जगण्याची कला म्हणजे धर्म आहे. किती भाव आहे माहिती त्या एका शब्दात. वर्तमानात म्हणजे काय हो? आत्ता या पर्यायात मी आनंद भोगू शकतो, हेच धर्म आहे. तुम्ही या पर्यायात विकल्प करताय ना इथं बसून बाहेरचे, तर तुम्ही दुःख भोगताय. म्हणून तुम्ही धर्मात नाही आहे, अधर्मात आहे हे सांगतायत. मग मला धर्म करायचे कुठं करायचंय? दुकानात बसल्या धर्म होतो का नाही तेजस भैया? वर्तमानामध्ये सुख माझ्याकडे आहे, आत्ता इथं विद्यमान आहे, त्या सुखाला भोगण्याची कला म्हणजे धर्म आहे. मग तो कुठं आहे आणि कुठं नाही? सगळीकडे आहे. म्हणून म्हटलं प्रत्येक पर्याय धर्म घडू शकतो आपल्याकडून. त्याच्यासाठी असं आधाराची द्रव्य क्षेत्र कालभावाची काय आवश्यकता आहे असं नाही. कधीही तुम्ही त्या धर्माला प्राप्त होऊ शकता. एवढं छान सांगितलं महाराजांनी एका शब्दात. वर्तमानामध्ये म्हणजे मला खूप छान भावभासना झाली जेव्हा ध्यानाला मी हा विषय घेतला. वर्तमानात मी आनंदी आहे का हे प्रत्येक पर्यायात बघा ना. धर्म म्हणजे कुठंतरी नंतर करायचंय, होईल नंतर, किंवा सकाळी करायचा असतो रात्री नाही. धर्म म्हणजे आनंद देणारी गोष्ट आहे असं म्हणल्यावर किती पर वाटतंय ते. आत्ता वर्तमानात सुखी जगण्याची कला म्हणजे धर्म आहे. तर आत्ता आपण या समयामध्ये तो आनंद भोगू शकतो. म्हणून तो संसार ताप वर्तमानात नष्ट होतो जेव्हा आपण स्वतःला जाणतो. ते सगळे शब्द लक्ष द्या. अक्षत चढवतोय आपण तर का चढवतोय? त्या सिद्धांमध्ये कुठले गुण आहेत आणि माझ्यामध्ये कुठले आहेत? विलासा सकल दोषांच्या करीती जे सहजची चूर्ण जिथे नारोक मुळी ऐशा सुबोधाच्या निधानामी
हा मी अविनश्वर शाश्वत ध्रुव सिद्ध आत्मा आहे. पहा, सिद्ध ज्याप्रमाणे व्ययरहित नाशरहित आहेत, अंतरहित आहेत, पहा हा मी सिद्ध आत्मा देखील अनादि अनंत स्वरूप आहे. या माझ्या जीवाचा निर्णय करा, कधीच अंत नाही, मरण नाही, नाश नाही. पहा, ही शाश्वत वस्तू आहे, सत आहे. या सिद्ध स्वरूपाचे अस्तित्व जाणा. माझी सत्ता शरीरामुळे नाही, कर्मांमुळे नाही, संयोगामुळे नाही, मी तर स्वाधीन सत्स्वरूप आहे, अविनाशी सत्स्वरूप आहे. अस्तित्व गुणसंपन्नोऽहम्. सहज निज भाव हातांनी असे जी शुद्ध केलेली, होती वश परमयोग बले, अशा त्या सगळीकडे त्यांनी घेतलं, वरती पण घेतलं. भावगंध, भाव अक्षर, भाव पुष्प म्हणजे काय? कसले असते भाव पुष्प? कुठला पुष्प आहे? गुलाब, चंपा, चमेली. आपले परिणाम आहेत, म्हणजे आपली निर्मळता आहे त्याच्यात. सगळे हे सांगितलेत ना वाचक शब्द उपलक्षणात्मक आहेत. काय म्हटलं? गंध म्हणा, पुष्प म्हणा. भाव पुष्प म्हणजे कोमल भाव आहेत ते. त्या कोमल भावांनी मी हे भगवान तुमचं पूजन करतोय. कशासाठी? शब्द आहे तिथं माग. कशासाठी? नाशण्या काम बाणसा. हा सगळा काम भाव नष्ट करण्यासाठी मी कोमल भावनेंनी, कोमल परिणामांनी हे भगवान तुमचं पूजन करतो. ओम ह्रीं श्री सिद्ध चक्राधिपते सिद्ध परमेष्ठिने मम कोमल स्वभाव प्राप्ते पुष्पम निर्वपामिति. सिद्ध प्रभू मन वचन काय योगाच्या अतीत आहेत, रहित आहेत, परमयोग स्वभावी आहेत. पहा, हा सिद्ध आत्मा देखील निर्योग स्वरूप आहे. या आत्म्यामध्ये मन नाही. जाणीव करा, मी मनरहित आहे. हा मी वचनरहित आहे.
हा मी काय बलरहित आहे जाणा. या जीवाला या योगांची या बलाची काहीही आवश्यकता नाहीच. अयोग स्वरूपोहम सिद्धोहम. नाशी जो जन्म मरण जरा निरोगा त्या भवामधल्या. जयांची अमित गुण राशी जिलासी मामुळी हीना. शुदेचा रोग मम हटण्या भाव नैवेद्य रघुनी. काय करतो नैवेद्य? काय करतो हा भाव नैवेद्य? पहिल्या 2 ओळीचा अर्थ सांगा. नाशी जो जन्म मरण जरा आणि या भवामधल्या रोगांना नष्ट करतो. कोण करतो? अकृत बोध रूपी दिव्य नैवेद्य हे त्या सगळ्या रोगाला दोषांना नष्ट करणारा आहे. काय असतं अकृत बोध रूप नैवेद्य? त्याला सांग काय असतं? अकृत बोध म्हणजे स्वभाव कसा आहे? अकृत्रिम आहे, त्याला कोणी बनवलेलं नाही. आणि बोध म्हणजे ज्ञान. सारिका भाभी काय म्हणले? अकृत बोध म्हणजे स्वभाव. आणि त्या स्वभावरूपी दिव्य नैवेद्याच्या द्वारे मी जेव्हा पूजन करतो त्यावेळी सगळ्या रोगाचा आणि दोषांचा नाश होतो. म्हणून मी सहज स्वभावाला सहज सिद्ध स्वरूपाला प्राप्त होतो. ओम ह्रीं श्री सिद्ध चक्राधिपते सिद्ध परमेष्ठीने मम सहज स्वभाव प्राप्ते नैवेद्यं निरूपामिति. जाणं या सिद्ध स्वरूपाचा कोणीही करता नाहीच. पहा सिद्धांचा कोणीही रचयिता नाही. या जीवाला सिद्ध बनवणारा कोणीही परद्रव्य नाही. स्वतःचा अकृत्रिम सिद्ध स्वभाव जाणा. निर्णय करा मी स्वयं अकर्ता आहे, अकार्यरूप आहे. अकृत्रिम स्वरूपोहम सिद्ध स्वरूपोहम. सिद्ध आपल्या बरोबर आहेत, लक्षात आहे ना आपल्या? सावधान. भवातील विभव रुची रूपी नाशी जो गडद अंधार. सहज सिद्धास भाव बले
नाशण्या मोहतम माझा ज्ञानदीपास निर्वपिमी कशासाठी दीप चढवतोय? कशासाठी दीप चढवतोय? इथं जे आहे ते सांगा. पहिल्या 2 ओळीत काय सांगितलंय? भवातील विभव रुची रूपी जो अंधार आहे त्याचा नाश करण्यासाठी मी दीप चढवतोय. म्हणजे काय हो? जी विभावांची रुची आहे मला, जे काही क्रोध मान माया लोभ ह्या सगळ्याची रुची करतोय, हे सगळे विभाव आहेत, तरी पण रुचीनी करतोय. मग त्या विभावांचा नाश करण्यासाठी तो अंधार आहे असं वाटतंय का? सगळे विभाव जे आहेत ते निवाने अंधारात नेणारे आहेत, स्वयं अंधकार रूप आहेत. तर त्या अंधकाराचा नाश करण्यासाठी मी ज्ञानदीप चढवतो. म्हणून हे सहसिद्ध भगवान, मी सुद्धा तुमच्या समान निर्मोह आहे. ओम ह्रीं श्री सिद्ध चक्राधिपते सिद्ध परमेष्ठिने मम ज्ञानदीप प्रकाशनाय दीपं जाणाम. सर्व विभावांच्या कषायांच्या अतीत शुद्ध स्वभाव जाणा. हा मी निर्मळ आहे, पवित्र आहे. या स्वभावामध्ये कोणत्याही प्रकारचा अंधकार नाही. ज्ञानाचे बळ जाणा. हे ज्ञान स्वपर प्रकाशी आहे. अज्ञान अंधकाराचा नाश करणारे आहे. ज्ञान तेज जाणा. केवल ज्ञान स्वभाव पहा. ज्ञान मात्र स्वरूपोऽहम्. निज गुणा नाशणाऱ्या त्या मळा जो सर्वथा नाशी. सुनिर्मळ स्पष्ट बोधाने अमित सुख रूप सती जे अशा त्या सहज सिद्धांना अष्टकर्मास नाशाया भावधूपासर कोणी. निज गुणाला नाशणारं कोण आहे? कर्म तुम्हाला काय करतं? कर्माने कुठल्या गुणाचा नाश केला? कर्म नाश करणारा असतो का? कर्माने नाश केला तर काय होईल? कोणी सिद्ध होऊ शकणार नाही आहे. कर्म नाशक आहे का नाही? मग कोण नाश करतो? निज गुण नाशणाऱ्या त्या मळा जो सर्वथा नाशी. कोणता मळ आहे? जो निज गुणांचा नाश करतो असा आपलीच पर्याय आहे, आपलेच विभाव आहेत. तो मळ आहे, त्याचा नाश करण्यासाठी मी धूप चढवतोय. म्हणजे मीच माझा घातक आहे आणि मीच माझा उद्धारक आहे. म्हणजे मीच संहारक आहे आणि मीच सुधारक आहे. म्हणून सांगतायत काय?
निजगुणाचा प्रकाश करा, त्याचं बळ वाढवा, त्याचा नाश होतोय ह्याची जाणीव असू द्या की आपण केलेल्या प्रत्येक परिणामामध्ये त्या गुणांचा नाश करतोय. पण असे अनंत गुण शाश्वत आपल्या जवळ आहेत, त्यांचा अनुभव केला असताना त्या मळाचा नाश होतो. ओम ह्रीं श्री सिद्धचक्राधिपते सिद्ध परमेष्ठिने मम निर्मळ स्वभाव प्राप्तये धूपं निर्वपामि. या सिद्ध स्वभावामध्ये विभावांचा मळ नाहीच. पहा, स्वभाव शुद्ध आहे, निर्मळ आहे, कर्मरहित आहे, विभावरहित आहे. स्वतःची शक्ती जाणा. कर्मामध्ये शक्ती नाहीच, कर्म बलवान नाहीतच. मी स्थिर स्वभावी आहे, निश्चल आहे, दृढ आहे, नित्य जाननहार आहे. पहा, जसे सिद्धांना स्वभावापासून च्युत करणारी कोणतीही वस्तू नाही, तसे हा मी जीव सुद्धा निश्चल आहे, स्वभावामध्येच स्थित आहे. दृढ स्वभाव स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. हो, मागच्या वेळी पूजन केली होती आपण. कशाची हो? 2 लाईन पाठ केले होते. म्हणा म्हणा, नितीन काका म्हणा. कोणाला माहिती, गेलं तर वो रात गई बात गई दिन गया. काय होतं ह्याच्यातच आहे की, बघितलं तर लगेच कळालं पण असं तुम्हाला. क्षीरच लक्षात, त्याच्या मागचं पुढचं. हे वर्धमान भगवान माझे नमन तुला, चिर सुख प्राप्तीचा नाथ दे वरदान मला. लगेच चिरसुख प्राप्तीचं सिद्ध स्वभाव दाखवलाय तुम्हाला, जो चिरसुख देणारा आहे. अशा सिद्ध स्वरूपाला जाणत आपण पूजन करतोय. सहज आत्म स्वभावीच्या कुभावा शुद्ध करी सकला, शुद्ध भावरूप स्वभाव जाणा.
सिद्ध प्रभू संसाराच्या अतीत आहेत, अस्पर्शी आहेत, आनंदमय आहेत. निजसिद्ध रूप जाणा. हा मी देखील, हा मी देखील शरीरामध्ये असतानाही, संसारामध्ये असतानाही, संयोगामध्ये असतानाही अस्पर्शीच आहे, अप्रभावीच आहे जाणा. निसंसार स्वरूपोऽहम् निरालंब स्वरूपोऽहम्. ओम. शुद्ध न परम ज्ञानमयी अशा चिंतामण्या समजी चक्षुष उघडून काय करायचं? ज्ञानचक्षुष उघडतीची विकासक भावमय 80 80 काय 80 80 म्हटलं नाही ना? 80 आहे ते अर्थ, 80 नाही आहे. तर अशा विकासक भाव स्वभावाला ज्ञानचक्षुने पाहता येणार आहे. बाह्य चर्मचक्षु ज्ञानाला पाहू शकत नाही का? उल्हास का डोळे उघडे ठेवून आत्म्याला का जाणू शकत नाही? डोळे बंद करून सुद्धा आत्म्याला जाणू शकत नाही का? डोळ्याचा विषय नाही, डोळ्याचा विषय रूप आहे, मी तर अरूपी आहे. ओम ह्रीं श्री सिद्धचक्राधिपते सिद्ध परमेष्ठिने मम अमूर्तिक स्वभाव प्राप्ते अर्घ्यं निर्वपामिति. जाणा. शुद्ध न परम ज्ञानमयी. पहा, हा मी शुद्ध आहे, परम ज्ञानमय आहे, चैतन्य रत्न स्वरूप आहे. या सिद्ध रूपाला ज्ञान चक्षुने पहा. मी अरूपी आहे, अमूर्तिक आहे, निराकार आहे. हा मी वर्णरहित आहे, रूपरहित आहे. सिद्ध रूप जाणा. पाचही इंद्रियांनी अगम्य आहे, अतींद्रिय स्वभावी आहे. अनुभवा. अशरीरी सिद्ध स्वरूपोऽहम्.
जाप देऊ. ओम ह्रीं श्री सिद्ध चक्राधिपते सिद्ध परमेष्ठीने नमः. म्हणा. अनंतानंत सिद्ध भगवान की जय. आवाजच येईना की जय बोलो सिद्ध प्रभु भगवान की जय. हे वीतरागी प्रभु सनातन शांत आणि निरंशयी सनातन म्हणतो ना. ज्याला समजत असेल त्याला आनंद येणार आहे, पण जे जरा मराठी अजून त्यातून जो आपल्याला टच होणारी असते ना भाषा ती, त्यामुळे त्यातून अजून भावग्रहण होतो. परत एकदा नीट छान म्हणून म्हणजे ते सिद्ध आणि आपण सिद्ध डोळ्यासमोर ठेवून भाववासना करू. हे वीतरागी प्रभु सनातन शांत आणि निरंशयी प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह. प्रसिद्ध म्हणायचं नाही बरं का त्यात. प्रसिद्ध म्हणजे काय? हा इथं लिहिलं आता. प्रसन्न भावे प्रसन्न सदैवची तो अर्थ आहे त्याचा. प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध स्वभाव असंच ना. समूह सिद्ध समूह मग तसं घेतलं ना. अतिशुद्ध उत्तम सिद्ध गण भावे प्रसन्न सदैवची. ती भावना आहे. प्रसिद्ध हे भगवान म्हणून प्रसिद्ध म्हटलं तर चुकलं. प्रसिद्ध म्हणजे हे भगवान तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. आज तुमच्यावर भगवान प्रसन्न आहेत, त्यामुळे सगळे निराहार आहात. संसार भावा नष्ट करुणी देव विरहित जागले. निर्बंध बनुनी कषाय विरहित मोह विरहित नित्यची.
आहात, मोहविरहित आहात, कर्मांचा नाश केलाय, तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. म्हणजे ते काय करणार हो? तुम्ही कसे निसंसार स्वरूप आहात, तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा म्हणजे मला घेऊन जावा. हा, म्हणजे माझ्या संसाराचा सुद्धा नाश करा असं तुम्ही म्हणताय. समजते ना आपल्याला? भगवान काय म्हणणार? चला लगेच साधना काकी कुठं जायचं? सिद्धशिलर चला म्हणतात, आपण लगेच तयार आहे का? म्हणजे अशी प्रसन्न झाले तर अवघड होईल तुमच्या समोर भया. हा, सिद्ध प्रसन्न होतात बरं का. ज्यांनी विकार त्यागिले न शोक गेला संपुनी, जे निज विहारी शब्द विरहित रंग रहित विमोही, तुम्ही कर्म मलविन खेद विरहित गात्र विरहित नित्याची, सदर्शने युतनाथ आपण मोह विरहित नित्याची, नरवाणी सुरही वंदिती ज्या भाव ज्यांचा निर्मल, नित उदित विश्व महेश आपण मोह विरहित नित्याची, त्या समोशरणात बसतो त्यावेळेस तिथं सगळे एकानंतर एक बसलेले उत्कृष्ट जीव आहेत. जसं आपण बसलोय आपल्या जवळ किंवा वेगळ्या कोठ्यामध्ये, तिथं मुनिराज बसले. त्या मुनिराजांमध्ये एकापेक्षा एक जास्त ॲबिलिटीज आहेत. तुम्हाला माहिती आहे, इथं कोणी बसलं आणि तुम्हाला जर तुमचं भविष्य सांगितलं, काय वाटेल? खरं झालं जर ते, तर किती श्रद्धा बसली त्यांच्याविषयी, किती महाज्ञानी आहेत हेच आपल्यासाठी आदर्श आहेत, श्रेष्ठ आहेत, असा एक विश्वास बसतो ना त्यांच्याविषयी. मग ते असे महाज्ञानी ज्यांना नमस्कार करतात ते अरिहंत आहेत समोशरणामध्ये. म्हणजे माझे पूज्य मी ठेवले ज्यांना ते ज्ञानी, आणि त्यांच्यापेक्षा सुद्धा म्हणजे परवा सांगितलं ना, जसं त्या विजया राणीला जेव्हा सत्य नाही त्या प्रसूती झाली तिची त्या स्मशानामध्ये, आणि तिथं एक धाय रूपामध्ये, धाय दासी रूपामध्ये एक देवी आली होती तिचं रक्षण करण्यासाठी. तिथं कोणच नव्हतं तिची प्रसूती झाल्यावर. मग पुण्य असेल ना, देव पण येतात मदतीला. तर ती देवी आली आणि तिने तिचं सगळं केलं, आणि तिला सांगायचं होतं की तू आता इथून आश्रमामध्ये जा, त्या बाळाचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, तो चांगल्या ठिकाणी जाऊन वाढणार आहे, त्याचं पालनपोषण होणार आहे, तू निर्विकल्प राहा. कसं विश्वास ठेवणार? स्मशानात भेटली होती, एकटी होती आणि निराधार ही, आणि ही येऊन सांगते समोरून की तू निघून जा, त्या बाळाला इथं ठेव. कसं ठेवायचं? श्रद्धा. मग त्याच्यासाठी एक तिथं तिने उदाहरण सांगितलं, आणि ते तिला टॅली झालं असं होणार आहे. ती म्हणाली धाय की आता जस्ट थोड्या वेळात एक सेठजी येणार आहे तिथं, आणि त्यांचं बाळ मेलेलं असणार आहे, आणि ते त्या बाळाला सोडून काहीतरी शोधणार आहेत बघ म्हणली. जर तुला विश्वास नाही बसला तर असं घडणार आहे हे बघ. आणि खरोखर तसं झालं की ते गंधोत्कट सेठ आले होते तिथं, आणि त्यांनी त्यांचं बाळ जन्माला आलं की मरायचं असे अनेक झाले त्यांना. आणि त्यांना पण निमित्त ज्ञानींनी सांगितलं होतं की जेव्हा तुला तुझं बाळ दहन करणार, काय तिथं त्याचा अंत करणार, त्यावेळेस तिथं तुला नवीन बाळ जे मिळेल जन्मलेलं, तेव्हाच तुझी बाळं जिवंत राहणार, ह्याच्यानंतरची बाळं तुझी जिवंत राहणार.
असं सांगितल्यावर ते शोधात होते की त्यांनी त्यांचं बाळ ते ठेवलं जे मेलेलं होतं राज, आणि त्यावेळेस ते शोधत होते दुसरं बाळ कुठे आहे. आणि खरंच तसं घडलं. आणि मग तिला ते विश्वास बसला की ती धाय बोलतीये ते योग्य आहे. आणि मग तिने त्याचं भविष्य उज्ज्वल आहे म्हणल्यावर कशाला आपण त्याच्या आड यायचं, म्हणून तिने त्याला सोडलं. आता स्वतःची चिंता तिला की आपण काय करायचं, तर ती धाय तिला घेऊन जाते एका आश्रममध्ये आणि तिथं सोडती. त्यावेळेस तिच्या विश्वासावर ती तिथं गेली आश्रमामध्ये सुद्धा. आणि मग त्यावेळेस ती धाय निघून जाते, म्हणजे ती देवी. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं की ज्यांच्यावर आपण विश्वास टाकतो, ज्यांना आपण आदर्श म्हणतो, ज्यांना महाज्ञानी म्हणतो, ते ज्यांच्या शरणी जात आहेत ते किती महान आहेत. मग असे हे सिद्ध प्रभू आहेत ज्यांना मी दर्शन करतोय, ज्यांचं मी पूजन करतोय, अशी भावभासना होऊ द्या. मग नर सुर हे सगळे वंदन करतायत. आणि जे अनंत सुखी आहेत, काय म्हणायचं, मुनिवर, आता जे हे अनंत सुखी मुनिवर, महामुनिवर, आणि त्यांच्या शरणी आलेले जे मनपर्यंत ज्ञानापर्यंतचे ज्ञानी मुनी आहेत ते सुद्धा माझ्यासाठी आदर्श आहेत. ते सुद्धा ज्यांच्या चरणी नतमस्तक होत आहेत ते सिद्ध प्रभू आहेत असं सांगितलं. त्यांचं मी पूजन करतो. तृष्णानिदंभाने विहीननी दोष निद्रा विरहित निष्कोप आणि विरूप आपण मोह शंका रहितची जे आपण म्हणतो ना याच्यामध्ये शेवटी त्या सगळ्याचा अर्थ त्यांनी घेतलाय. असम समय सारम चारु चैतन्य चिन्नम परपरिणति मुक्तम पद्मनंदींद्रवंद्यम निखिल गुणनिकेतम सिद्धचक्रम विशुद्धम स्मरति नमति यो वा स्तोति शोभेति मुक्तिम. अशा सिद्धांना जो स्मरण करतो, स्तवितो, वंदितो तो मुक्तीला प्राप्त करतो. किती वेळा भाववासना झाली हो आपल्या बरोबर सिद्ध आहेत. आता पूजन करताना सिद्ध होते बरोबर किती वेळा आठवलं?
तुम्ही माहिती आहे मला तुमच्या मुलांनाच घेऊन बसलाय डोळ. सिद्धांना घेऊन बसा तर सावधानता राहील. सगळीकडं उलट जेवताना, खाताना, फिरताना, झोपताना सगळीकडं सिद्ध आहे त्याचं भावभासन ठेवा. ते आपल्याकडं पाहतायत बघितलं तर कुठलाही जीव पाप करू शकणार नाही. अनुजा भाभी काय म्हणले? पाप करताय का पुण्य? म्हणजे आपण पाप करत असताना एकांतात जाऊन पाप करतो, पण सिद्ध आपल्या सोबत आहेत हे समजलं तर कुठे एकांतच नाही आहे मेन. आणि मग ते जर माझ्याकडे पाहतायत तर खोटं बोलताना, काय पाप चोरी करताना, काय आपण हिंसा करताना, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह सगळ्या प्रकारचे पाप करत असताना सिद्ध आहेत. म्हणून आज दिवसभर सिद्धांच्या बरोबर राहा. म्हणजे रोज आहेत तुमच्या बरोबर, आज भावभासना तरी करू. ते बोलो आदिनाथ भगवान की जय. शुचि निर्मल नीरम गंध सुअक्षत पुष्पचरू
सभापूर्वापुरादि सिद्धक्षेत्रेभ्यो विजय क्षेत्रस्थित सिमंदरादि विद्यमान विंशतितीर्थंकरेभ्यो भगवज्जिन सहस्राक्षनामेभ्यश्च मम सिद्धस्वभावप्राप्ते महार्घ्यं निर्वपामीति। शांतिपाठ।